काळ्या साड्यांचा थाट काही वेगळाच असतो. बऱ्याच जणी तो रंग घेण्याचं टाळतात, पण काळी साडी खरंच अंगावर शोभून दिसते. संक्रांतीसाठी तर बहुतांश जणी आवर्जून काळ्या साड्यांची खरेदी करतात. आता तुम्हालाही संक्रांतीच्या निमित्ताने काळी साडी घ्यायची असेल तर काळ्या साड्यांचे हे काही सुंदर प्रकार एकदा पाहून घ्या. पैठणीचा तर मानच वेगळा असतो आणि त्यात काळी चंद्रकळा तर खूपच भाव खाऊन जाते. प्युअर सिल्क घेणं नाही जमलं तर सेमी सिल्कमधील एखादी चंद्रकळा पैठणी आपल्याकडे असायलाच हवी. काळ्या रंगाची नारायणपेठ साडी ही खूप छान दिसते. काळ्या साडीला लाल, निळे, हिरवे, केशरी या रंगाची काठ असतील तर ती आणखी शोभून दिसते. खण साडी तर अजूनही ट्रेंडिंग असून तिची लोकप्रियता कायम आहे. संक्रांती निमित्त तुम्हाला स्वस्तात मस्त साडी घ्यायची असेल तर खण साडीचा विचार नक्कीच करू शकता. खण साडीमधला थोडा आणखी महाग आणि रिच लुक देणारा प्रकार म्हणजे इरकल साडी. यामध्ये कॉटन इरकल आणि सिल्क इरकल हे दोन्ही प्रकार मिळतात. त्यामध्ये दोन्ही साड्या अंगावर अतिशय सुंदर दिसतात. या साड्यांवर तुम्ही थोड्या वेगळ्या प्रकारचे दागिने घातले तर नक्कीच ट्रेंडी दिसाल. हल्ली काळ्या रंगाची पैठणी घेण्यासोबतच काळ्या रंगाची बनारसीही अनेकींना भुरळ घालत आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तर काळ्या रंगाच्या बनारसी साड्या बऱ्याच कमी किमतीत मिळतात. त्यामुळे तुम्ही बनारसी साडीमध्ये सुद्धा ब्लॅक कलरची साडी नक्कीच ट्राय करू शकता. प्युअर सिल्क प्रकारातली काळी साडी घ्यायची असेल तर प्युअर सिल्क गडवाल हा एक चांगला पर्याय असू शकतो. सध्या ट्रेंडिंग असणारी ऑर्गेन्झा साडी ही तुम्ही संक्रांतीला घेऊ शकता. ऑर्गेन्झा साडीतही कित्येक नवनवीन प्रकार आणि डिझाईन मिळत आहेत. काळ्या रंगामध्ये सिंपल पार्टीवेअर साडी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. याने सुद्धा तुमचा लुक खूप फॅन्सी आणि ट्रेंडी येईल. थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.